भाजप आमदार गोपीचंद पडळकर आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे। थोड्याच वेळात शिवशक्ती आणि भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। त्या मोर्चामध्ये ते देखील सहभागी होणार आहे। आज भव्य असा मोर्चा निघणार आहे, तुम्ही देखील सहभागी होत आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या मूर्तीची विटंबना करण्याचं अत्यंत घाण काम हे अहिल्यानगर शहरामध्ये घडलेलं आहे आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आज भीमशक्ती आणि शिवशक्ती असा एकत्रित मोर्चा हा अहिल्यानगर शहरामध्ये आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी मी आज इकडे आलो आहे। 2 दिवसापूर्वीच MIMची सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये देखील अनेक टीका त्यांनी केली होती। अहिल्यानगरचं नाव देखील न घेता अहमदनगरचं नाव घेतलं होतं। नाही, त्यांना एवढी अक्कल नाही की आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतो। मुळात ते कायदाच मानत नाहीत, मुळात ते संविधान मानत नाहीत, ते इस्लामला मानतात आणि ते भारताला जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत त्या गैर मुसलमान राष्ट्रांना ते युद्धाची भूमी मानतात। त्यामुळे त्यांच्यासाठी काय त्यांच्याकडून चांगल्या अपेक्षा करणं हे गैर आहे। ते काय चांगलं बोलू शकत नाहीत। अरे ज्यांनी या देशावरती आक्रमणं केली, या देशातल्या धर्मावरती आक्रमण केलं, हिंदू धर्मावरती आक्रमण केलं, धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला, हिंदू मंदिरांची तोडफोड केली, मूर्तींची विटंबना केली आणि अशी लोक तुमचे आदर्श कसे काय असू शकतात? औरंगजेब तुमचा आदर्श, अहमद तुमचा आदर्श, हे कसं काय होऊ शकतं? आणि म्हणून ह्यांचं जे कार्य आहे ते देश विघातक आहे, देशाच्या विरोधातलं आहे आणि त्यामुळं त्या पिलावळीच्याकडून आम्हाला काही दुसऱ्या अपेक्षा आहेत असं अजिबात नाही। परंतु त्यांना ठोसा उत्तर देणं ही आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी या हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्म जेव्हा अडचणीत आला तेव्हा संरक्षणाचा पदर धरला, हे अखंड जगाला माहीत आहे। हे यांना माहीत नाही का? दुसरीकडे आमदार संग्राम जगतापांनी जी भूमिका घेतली त्यांना नोटीस पाठवण्यात आली पक्षाकडून आणि सुप्रिया सुळे म्हणतात की नोटीस नाही तर त्यांना पक्षातूनच काढलं पाहिजे। बघा, आमदार संग्राम भैया जगताप हा वाघाचा काळीज असणारा माणूस आहे। येड्या गाबाळ्याचं काम नाही ना अशी भूमिका घेणं। हिंदू धर्माच्या रक्षणासाठी एखादा आमदार पुढे येतोय ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे। आज मी या शहरामध्ये गेल्या 4-5 वर्षांपासून या गोष्टीसाठी माझे दौरे सुरू आहेत। लव जिहाद, लँड जिहाद, सगळ्यात जास्त लव जिहाद इथं होतात, सगळ्यात जास्त लँड जिहाद इथं होतं आहे। कुणाची मोकळी जागा दिसली का तिथं लगेच ताबा टाकायचा, झुंडीनं यायचं, 100-200 जणांनी यायचं, पोलीस स्टेशनला आलं का 200-500 जणांनी यायचं, एखादी हिंदूची पोरगी उचलून घेऊन जायचं आणि परत पोलीस स्टेशनला हजर करायचं आणि मग 100-500 लोकांनी तिथं यायचं, दबाव टाकायचा। त्या शहरामध्ये जर आमदार संग्राम भैया जगताप अत्यंत धाडसानं पुढे येत असतील आणि ते कुठलाही परिणामाचा विचार न करता येत आहेत, म्हणजे मताचं काय होईल, मी निवडून येईल का नाही येईल याचा विचार न करता ते पुढे येत आहेत, अत्यंत कौतुकास्पद बाब आहे। मी त्यांचं समर्थन करतो, काल पण त्यांच्यासोबत होतो, आज पण आहे, उद्याही त्यांच्यासोबत असणार। त्यांच्या पार्टीनं नोटीस काढलं तो माझा विषय नाही। संग्राम भैया जगताप सक्षम आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं फेस करतील। दुसरीकडं एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारासह कामाख्या देवीला गेले होते, त्यावेळेला त्यांच्यावर टीका झाली, जितेंद्र आव्हाडांनी देखील टीका केली होती। मात्र ते आता जितेंद्र आव्हाड स्वतः कामाख्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे। अरे त्याचं कशाला हो, तो काय तो ह्याच अवलादीचा आहे ना, तो दुसरं काय करू शकतो? तो राहतो कुठं, त्याचं काम काय आहे? दहशतवाद्यांच्या नावाने ॲम्ब्युलन्स चालवतो, तो काय सांगणार आहे हो? हे लोक काय आहे, लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण, अशा पद्धतीची लोक आहेत। त्यामुळे मी त्यांना काय बोलू शकत नाही ह्या विषयावरती। अंजली दमने यांनी म्हटलं आहे की आपले अर्थमंत्री 10वी पास आहेत, त्यांना अर्थकारण कळत नाही। आता त्यांनाच विचारा जाऊन, तुम्ही महायुतीमध्ये काय वाद लावायचा प्रयत्न करू नका प्लीज। तर नक्कीच आपल्यासोबत होते आमदार गोपीचंद पडळकर, त्यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा विनोद कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।